आज आपल्या जेवणामध्ये आहे बघा टेस्टी असा चना रस्सा आणि मेथीचा पराठा। आता आपण टेस्ट करून बघूया आपला चना रस्सा कसा झालाय तो। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चना डाळीची आमटी। कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता आपण चना डाळीची आमटी बनवणार आहे आणि अगदी म्हणजे आंबट तिखट असा टेस्टी चवीचा बनणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा चना डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती, तर मस्तपैकी भिजले गेले। त्यानंतर इथे 2 टोमॅटो असे उभे कापून घेतले, एक कांदा घेतला उभा कापून, तेजपत्ता घेतलाय, एक मिरची अशी मधून कापून घेतली अशी। त्यानंतर मसाला वेलदोड। तर आता आपण कुकरमध्ये पहिल्यांदा काय करूया, ही चना डाळ आधी शिजत घालूया। त्यामध्येच आपण काय करूया, हे टोमॅटो घालून घेऊया। त्यानंतर तेजपत्ता, कांदा, मिरची आणि मसाला वेलदोड। आणि यामध्ये ना आपण गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, म्हणजे पटकन शिजते डाळ। हळद घालूया। त्यानंतर आपण ना यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल यासाठी घालायचं की डाळ पटकन शिजते, 4-5 शिट्टीमध्ये डाळ शिजून जाईल। आता आपण बघूया आपली डाळ जी शिजली आहे का। अरे बघा, चांगली शिजली गेली डाळ। आता आपण यामधून काय करूया, आपला जो तेजपत्ता आहे तो आधी बाजूला काढूया। क्वांटिटी वाढवायची असेल तर त्यात थोडंसं गरम पाणी घालावं लागेल। एक जेवढी डाळ करायची त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आणि याला जरा असं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण आता डाळ पूर्णपणे त्याच्यामध्ये एकजीव केले, म्हणजे पूर्ण घोळून घेतली। आपण इथे फोडणी घालूया आणि वरतून आपल्याला तडका सुद्धा द्यायचा आहे। तेल घालून घेऊया, यामध्ये तेल घालून घेतले, मोहरी घालूया थोडीशी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा। त्यानंतर इथे आले लसणाची पेस्ट केली ती पण घालून घेऊया। कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो घालूया। आपला घरगुती लाल मसाला घालूया, मी 2 चमचे घालते। तिखट जसं प्रत्येकाचा मसाला जसा तिखट असेल त्याप्रमाणे बघा। आता यामध्ये ना आपण हे चिंचेचं थोडंसं पाणी, मी म्हणजे चिंच भिजत ठेवली होती, थोडंसं ते चिंचेचं पाणी आहे, जरासं आंबट तिखट अशी चव येण्यासाठी, तर ते घालून घेऊया। मध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। कोथिंबीर घालूया। त्याला आता उकळी काढू, आपली उकळू लागले तर आपण आता वरतून एकदा तडका देऊया। इथे तडक्यासाठी आपण काय करूया, जरासं तेल घालून घेऊया। मगाशी तेल घातले आपण, तर आता जास्त तेल घालायचं नाही, थोडंसं तेल। मगाशी आपण अर्धा चमचा जिरं घातलं होतं फोडणी देताना, आता आपण यामध्ये थोडा अर्धा चमचा घालूया। मोहरी घालून घेऊया, बारीक तुकडे करून घेतलेले लसणाचे ते घालूया, कढीपत्ता घालूया, काश्मीरी मिरची घालूया। तर यामध्ये थोडीशी हिंग घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण तडका आता बघा, आपली आमटी चांगली उकळली गेली आहे आणि आपला चना रस्सा तयार झालाय। आज आपल्या जेवणामध्ये आहे बघा टेस्टी असा चना रस्सा आणि मेथीचा पराठा। टेस्टी असा रस्सा तयार झालाय, म्हणजे आमटी पण म्हणू शकता। कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता टेस्टी अशी आमटी आम्ही तयार केली आहे आणि ऋत्विकला पण ती खूप आवडली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।